नमस्कार सर्वांना. आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे श्रुतीचे लग्नाचे कार्यक्रम आजपासून चालू झालेले आहेत. तर मग इथे आज तिला कपडे देण्याचं साठी आलेले होते तिचे सासरकडचे. लग्नाचे जे कपडे आहेत ना ते देण्यासाठी आले होते. इथे ध्रुवचं चालू होतं मी व्हिडिओ घेतो असं, आणि ह्या ताई गोलूला सांगत होत्या का कसं कसं करायचं, कसं टिक्का लावायचा, कसे पाय धुवायचे, हे चाललं होतं त्यांचं. त्याला काही समजत नव्हतं ना म्हणून. नवरीचे पाय वगैरे धुवून झाल्यावर मग नंतर पायाला पण असं कुंकू वगैरे लावतात, आणि मग नंतर तिला कपडे देतात हातामध्ये. म्हणजे लग्नाच्या दिवशी त्यांना मग एवढा वेळ वाचेल बा असं म्हणून त्यांनी तो कपडे देण्याचा कार्यक्रम आधीच करून घेतला. हा व्हिडिओ आहे 14 तारखेचा. 14 तारखेलाच हा पण एक कार्यक्रम होता. नंतर मग याच्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम झाला, मेहंदी वगैरे काढलं, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम होता. तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल सर्व. कपडे दागिने सर्वच त्यांनी आदल्या दिवशी देऊन दिलेलं. मग त्यांना म्हणजे लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरी डायरेक्ट कपडे वगैरे घालून लग्नाचे कपडे घालूनच स्टेजवर आले. मग त्यांनी नंतर काही कपडे चेंज केले नाही. तिथून मग 5 जणींनी औक्षण वगैरे पण करून घेतलं. ह्या श्रुतीच्या मावस सासू आहेत. ह्या श्रुतीच्या आत्या आहेत. आमच्या म्हणजे औक्षण केल्यानंतर ते विडा आणि एक ब्लाऊज पीस देण्याची पद्धत आहे, म्हणून मग श्रुती ते देत होती सगळ्यांना. 5 जणींना तिने तसंच दिलं. त्याच्यावर विडा ठेवलेला राहतो आणि ब्लाऊज पीस असं देतात ते हातात. ह्या श्रुतीच्या काकू आहेत. नंतर मग आमची मेहंदी काढणं चालू झाली. पाहुणे वगैरे गेल्यानंतर मग 4 वाजता मेहंदी काढायला बसलो. इथे मी काढत आहे, बाजूला श्रुतीची चालू आहे. ही छान मेहंदी काढते, हिचं नाव तेजू आहे. इथे श्रुतीची पण चालू होती मेहंदी काढायची. सियाची मेहंदी आधीच काढून झाली होती. सर्वात आधी सियाने आणि ऋतूनेच काढली मेहंदी, नंतर मग आम्ही काढली. मेहंदीची सुरुवात सिया आणि ऋतूनच केली. आणि संध्याकाळी मग अशा प्रकारे गोंधळाचा कार्यक्रम होता. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.